आज शरद बुट्टे पाटलांनी आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। खरं तर ही त्याची घर वापसी आहे असं मी स्वतः समजतो, कारण पक्षाच्या स्थापनेपासून मला आठवतंय एक युवा कार्यकर्ता म्हणून तुम्ही जर ते जुने फोटो बघितले तर तुम्ही म्हणाल काय हा खरंच शरद बुट्टे पाटील आहे का, पण लोकांना ओळखता पण येणार नाही। पण बाबांनी सुनीताताईंशी लग्न केल्यावर सुनीताताईंनी एवढं त्याला गोडधोड खायला घातलं की गडी गुटगुटीतच झालाय, कुठनंही बघा ना ती त्याला एकदम घालतो काय तर त्याच्यामुळं गमतीचा भाग जाऊ द्या। परंतु युवा कार्यकर्ते मी अनेक जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून तो पक्षाशी जोडला गेला। त्याच्यावर खेड तालुक्याच्या युवक अध्यक्षपदाची पण जबाबदारी आम्ही दिली। त्यानं तिथं चांगलं काम केलं, त्याच्याच जोरावर त्याला 2 वेळेला जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून आपण केलं। मला आठवतंय सुनील आता मला सांगत होता त्यावेळेस मला वाटतं मी 99 ते 2004ची गोष्ट होती आणि मी तिथला पालकमंत्री होतो, कुठला आपल्या सातारचा। आणि सकाळी सकाळी माझ्याकडे आले, दादा काही करून शरदला तुम्हीच कृषी सभापती काहीतरी सभापती पद द्या। मग ते मी म्हणलं ठीक आहे मी करतो, तुम्ही जावा। ते म्हणले नाही दादा कशावरून होईल, म्हणलं माझा शब्द आहे जावा। मग ते गेले आणि मग ते शरद तिथं त्या ठिकाणी झाला आणि त्याने कृषी आणि पशुसंवर्धन सभापती म्हणून तसंच त्याला गटनेता पण केलेला होता। आपल्या पक्षाचा एक गटनेता असतो जिल्हा परिषदेमध्ये, तेही काम त्यानं चांगलं केलं आणि त्याला जी जी जबाबदारी दिली ती त्याने चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पार पाडली आणि ते खऱ्या अर्थाने तो पहिल्यापासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच तालमीमध्ये तयार झालेला एक मल्ल आहे आणि पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी नेहमीच प्रत्येक जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला। मागच्या काही काळापासून काही कारणानं तो पक्षापासून दुरावलेला गेला होता, मात्र आज पुन्हा तो आपल्या परिवारामध्ये स्वग्रही येतोय याचा मला पण आनंद आहे। तो एक प्रभावी वक्ता आहे, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना परिचित आहे, त्याचा अभ्यास चांगला आहे। जाहीरनामा करणं किंवा काही ह्या ज्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या संदर्भामध्ये नवीन मुलांना मुलींना नवीन क्षेत्रातल्यांना काही अधिकची माहिती देण्याच्या करता त्याच्यातले बारकावे लक्षामध्ये घेणं आणि त्याच्याबद्दलची पुस्तकं काढणं हे पण त्यानं अतिशय चांगलं करून दाखवलं। जसं आम्ही चांगले कार्यकर्ते निर्माण करतो तसं इतर पक्ष पण चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात